नमस्कार सर्वांना, मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते शिवण क्लासच्या 13व्या भागामध्ये। शिवण क्लासचे आपले 12 भाग झालेले आहे। त्यामध्ये आपण पेपर पॅटर्न तयार करणे आणि ब्लाऊज स्टिचिंग करणे एकदम सोप्या पद्धतीत पाहिले आहे। आजच्या भागामध्ये आपण फोर्टस ब्लाऊज स्टिचिंग पाहणार आहोत। याआधी आपण पेपर कटिंग तयार करून घेतली होती। तीच पेपर कटिंग वापरून मी ब्लाऊज कटिंग करून घेतले आहे। माझे सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीमध्ये शेअर करत असते। म्हणूनच माझी सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे। अशा प्रकारे मी फोर्टस ब्लाऊज कटिंग करून घेतली आहे। क्रॉस पट्टी, बाह्या, बॅक पार्ट अशा प्रकारे मी फोर्टस ब्लाऊजवरती मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवल्यानंतर दोन्ही बाजूने मार्किंग सारखी तयार होते। अशा प्रकारे मी शिलाई देऊन पूर्ण डार्क तयार करून घेणार आहे। डार्क तयार झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा पफ किती सुंदर आलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। याच प्रकारे मी दोन्हीही पार्ट तयार करून घेतलेले आहे। या दोन्ही पार्टला मी क्रॉसपट्टी जॉईन करून घेणार आहे। क्रॉसपट्टी जॉईन झाल्यानंतर दोन्ही पार्ट मी तुमच्यासोबत पफ टाकून शेअर करणार आहे। अशा पद्धतीने आपले फोर्टस ब्लाऊज तयार झालेले आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पफ किती सुंदर आलेला आहे। आपल्या ब्लाऊजचा लुक खूप छान आलेला आहे। अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। बॅक पार्टची स्टिचिंग मी पूर्ण तयार करून घेतलेली आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बॅक पार्ट शेअर केलेला आहे। चॅनलवरती तुम्ही व्हिजिट देऊन बॅक पार्ट स्टिचिंगचे व्हिडिओ पाहू शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। परत भेटूया शिवण क्लासच्या 14व्या भागामध्ये। थँक्यू।